भगिनीनो, आज मी गुड फ्रायडे शुभ शुक्रवार भाग पहिला आणि दुसरा यावर चिंतन करत आहे. गुड फ्रायडेवरील या चिंतनाच्या पहिल्या भागात मी येशूच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर चिंतन करणार आहे. येशूची अटक, पेत्राचा नकार आणि पिलातासमोर येशू. गुड फ्रायडे भाग 1 आणि भाग 2 या दोन्हींच्या चिंतनाची सुरुवात मी जोसेफने वीणाला वाचवताना दिलेले बलिदान या हृदयस्पर्शी कथेद्वारे करू इच्छितो. वीणाला वाचवताना जोसेफचा मृत्यू. जोसेफ हा विषारी सापाने दंश केलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रसिद्ध होता. एका संध्याकाळी शेतात दिवसभर कष्ट केल्यानंतर तो आपल्या घरी आराम करत बसला होता. तेव्हा त्याला त्याच्या गावातील लुकस नावाच्या व्यक्तीचा तातडीचा फोन आला. लुकसने घाबरलेल्या आवाजात त्याला सांगितले की त्याची लहान मुलगी वीणा, जी जवळच्या बागेत खेळत असताना विषारी सापाने तिला चावलं होतं, तिची तब्येत अत्यंत बिघडत चालली होती. तिला घरी आणण्यात आले होते आणि तिला शुद्धीवर आणण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरत होते. त्यामुळे ते तिला लगेच जोसेफकडे घेऊन गेले. त्यावेळी जोसेफ आपल्या सोफ्यावर बसून विश्रांती घेत होता. त्याला वीणाच्या बेशुद्ध अवस्थेबद्दल आणि त्यामागील कारणाबद्दल सांगण्यात आले. जोसेफने लगेच वीणाची तपासणी केली आणि काहीही न बोलता तिच्या पायाच्या खालच्या भागातील संपदंशाच्या जखमेवर आपले तोंड ठेवून जखमेतून विष शोधून काढण्यास सुरुवात केली. जखमेतून विषारी रक्त बाहेर येऊ लागले तसे वीणाला हळूहळू शुद्ध येऊ लागली. परंतु ती पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत जोसेफ मात्र आपली शुद्ध हरवू लागला होता. जोसेफने जखमेतून शोषलेले विषारी रक्त बाहेर टाकले होते, पण तो साप इतका विषारी होता की त्याच्या विषाचा एक थेंबही कोणाचाही जीव घेण्यासाठी पुरेसा होता. आणि जरी जोसेफने बहुतेक विषारी रक्त बाहेर टाकण्यात यश मिळवले होते, तरी 1-2 थेंब विषारी रक्त त्याच्या पोटात गेले होते आणि त्यांनी लगेच आपले घातक कार्य सुरू केले. क्षणातच जोसेफची शुद्ध हरपली आणि काही मिनिटांतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ह्या कथेचा संदेश असा आहे की जगात जोसेफसारखे लोक असतात, जे इतरांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे जीवनही अर्पण करण्यास तयार असतात. मैत्रीचे महत्त्व. प्रार्थना संपल्यानंतर येशू आपल्या शिष्यासोबत निघाला आणि त्यांनी किद्रोन दरी ओलांडली. दुसऱ्या बाजूला एक बाग होती आणि तो व त्याचे शिष्य त्या बागेत गेले. बागेत आपल्या शिष्यांसोबत भेटून येशूने आपल्या मानवी जीवनात मैत्रीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जरी येशू परमेश्वर होता तरी तो मानवही होता आणि प्रत्येक माणसाप्रमाणे त्यालाही मित्राची गरज होती. त्याचे मित्र आहेत किंवा त्याला मित्रांची आवश्यकता आहे हे येशूने कधीही लपवले नाही. आपणही आपल्या जीवनातील मित्रांना समजून घेतले पाहिजे, स्वीकारले पाहिजे आणि त्यांच्या मैत्रीला महत्त्व दिले पाहिजे. मित्रांशिवाय जीवन म्हणजे पानं आणि फळं नसलेल्या झाडासारखे असते, जिथे पक्षी येऊन बसत नाहीत किंवा विश्रांती घेत नाहीत. ज्यांच्यासोबत आपण आपले आनंद व दुःख वाटून घेऊ शकतो असे आपल्याला काही चांगले आणि विश्वासू मित्र असावे. पण मित्र निवडताना आपण काळजी घेतली पाहिजे, नाहीतर यहुदाने येशूशी जसा विश्वासघात केला तसा आपल्यालाही फसवले जाऊ शकते, लुटले जाऊ शकते किंवा आपला विश्वासघात होऊ शकतो. मित्र म्हणून स्वीकारण्यापूर्वी आपण लोकांची परीक्षा घेतली पाहिजे आणि एकदा मित्र म्हणून त्यांना स्वीकारल्यानंतर आपण त्यांच्यावर मनापासून प्रेम केले पाहिजे. हे आपले मित्र नेहमी आपल्यासोबत राहतील आणि गरजेच्या वेळी आपल्याला मदत करतील. परंतु भविष्यात कधीतरी कोणत्याही कारणाने ते आपल्यापासून दूर जाऊ इच्छित असतील तर आपण त्यांना जबरदस्तीने थांबवू नये. कारण खरे प्रेम हे मुक्त असते, ते विकत घेता येत नाही आणि ते पिंजऱ्यात बंद करूनही ठेवता येत नाही. कुणीतरी म्हटलेच आहे, तुमचे प्रेम मुक्त ठेवा. जर ते परत आले तर ते तुमचे आहे आणि जर ते परत आले नाही तर ते कधीच तुमचे नव्हते. अशा चांगल्या आणि विश्वासी मित्रांच्या देणगीसाठी परमेश्वराचे आपण नेहमी आभार मानले पाहिजेत,
त्यांची स्तुती केली पाहिजे, त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे आणि आपण त्यांना कधीही सोडून देऊ नये किंवा त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये. येशू आपल्या स्वर्गीय पित्याने त्याला दिलेल्यांपैकी एकालाही कधीही हरवू देणार नाही. येशूने त्याला अटक करण्यासाठी आलेल्या सैनिकांना आणि मुख्य याजक व परिषदेच्या अधिकाऱ्यांना आपल्या शिष्यांना जाऊ देण्यास सांगितले, कारण ते त्यालाच शोधत होते आणि त्याने स्पष्टपणे सांगितले की तोच तो आहे. त्याने पूर्वी सांगितलेले वचन पूर्ण व्हावे ह्यासाठी हे घडले. अटक करण्यासाठी आलेल्याला त्याने आपल्या शिष्यांना सोडून देण्यास सांगून त्याविषयी खात्री करून घेतली. आपण ईश्वर विश्वास ठेवला पाहिजे की जर आपण त्याला आपला प्रभू आणि वैयक्तिक तारणारा मानले तर तो आपल्याला सैतानाच्या सापळ्यात अटकू देणार नाही. तसेच आपणही आपल्या वाईट कृत्यांमुळे आणि कृतींमुळे येशूपासून दूर जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा आपण येशूच्या शिकवणींना नाकारतो तेव्हा आपण सैतानासाठी एक सोपे भक्ष्य बनतो, जो नेहमीच आपल्यावर झडप काढण्यासाठी तयार असतो. हे आपण पेत्राच्या पत्रात वाचतो. सैतान नेहमीच आपल्यावर झडप काढण्यासाठी तयार असतो. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 5 वचन 8. पित्याने दिलेला प्याला पिणे. येशू आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्णपणे स्वीकारण्यास तयार आहे. पित्याने दिलेला प्याला पिण्यात जे कष्ट आणि बलिदान आहे त्याबद्दल तो अजिबात चिंतित नाही. आपणही आपल्या स्वर्गीय पित्याने दिलेला प्याला त्यात किती कष्ट आणि त्याग असला तरीही नेहमी स्वीकारण्यास तयार असले पाहिजे. लोकांसाठी एका माणसाचा मृत्यू होणे चांगले असते. कैफा हा यहुदी नेत्यांना सल्ला देतो की लोकांसाठी एका माणसाचा मृत्यू होणे चांगले आहे. कैफास येशूला दूर करण्याचा विचार करत होता, कारण येशू त्याच्या पद, सत्ता, प्रतिष्ठा आणि संपत्तीसाठी धोका बनला होता. म्हणून तो म्हणतो की लोकांसाठी एक माणूस मरणे चांगले आहे. कधी कधी आपणही कैफासारखे विचार करतो आणि वागतो. जेव्हा कुणी आपल्या स्वार्थी उद्दिष्टांच्या आड येतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला आपल्या जीवनातून दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा आपण त्यात यशस्वी होत नाही तेव्हा आपण त्या व्यक्तीला संपवण्याचा प्रयत्न करतो. ही कृती येशूला 30 चांदीच्या नाण्यांसाठी विकणाऱ्या यहुदाच्या कृतीपेक्षा वेगळी ठरणार नाही. येशूचे खरे शिष्य म्हणून आपण असे कधीही करू नये. पेत्र येशूला 3 वेळेला नाकारतो, पण त्या अगोदर येशू आपल्या अधिकारांसाठी उभा राहतो. ते आपण पाहूया. दरम्यान महायाजकांनी येशूला त्याच्या शिष्यांबद्दल आणि त्याच्या शिकवणीबद्दल प्रश्न विचारले. येशू उत्तरला, मी जगासमोर उघडपणे बोललो आहे. मी नेहमी सभास्थानात किंवा मंदिरात शिकवले, जिथे सर्व यहुदी एकत्र येतात. मी काही गुप्तपणे सांगितलेले नाही. येशू असे बोलतात जवळ उभे असलेल्या एका अधिकाऱ्याने त्याच्या तोंडावर थप्पड मारली. तो म्हणाला, महायाजकाला तू असे उत्तर देतोस? येशू उत्तरला, जर मी काही चुकीचे बोललो असेल तर ते काय ते मला सांग, पण मी सत्य बोललो असेल तर तुम्हाला का मारलेस? इथे आपण पाहतो की येशू आपल्या अधिकारांसाठी ठामपणे उभा राहतो. आपणही आपल्या विरोधकांमुळे घाबरून जाऊ नये. आपल्याला आपल्या अधिकारांसाठी उभे राहिले पाहिजे, जरी त्यामध्ये खूप कष्ट आणि दुःख सहन करावे लागले तरीही. कारण कष्ट आणि दुःख यांच्यामुळेच महान उद्दिष्टे साध्य होतात. हे महात्मा गांधी, अब्राहम लिंकन, मदर तेरेसा आणि इतर अनेक महान वस्तुत्व नेत्यांच्या जीवनातून स्पष्ट होते, सिद्ध होते. काही काळामध्ये ही कोंबडा हरवण्यापूर्वी पेत्र येशूला 3 वेळा नाकारतो. आपण पेत्राप्रमाणे आपल्या जीवनात कधी येशूला नाकारू नये. पिलातासमोर येशू. जेव्हा येशू पिलातासमोर उभा होता तेव्हा त्याने 2 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगितले. 1, येशूचे राज्य या जगाचे नाही, देवाचे राज्य या जगाचे नाही. आणि 2, सत्याचा अर्थ. येशू त्यांना म्हणाला,
माझे राज्य हे जगाचे नाही. जर ते या जगाचे असते तर माझे सेवक मला यहुदी नेत्यांच्या हाती पडू नये म्हणून लढले असते, पण आता माझे राज्य दुसऱ्या ठिकाणचे आहे. येशू इथे स्पष्ट करतो की त्याचे राज्य या जगाचे नाही तर ते दुसऱ्या ठिकाणचे आहे. येशू सामान्य राजा नव्हता. या जगातील राजांचे राज्य तात्पुरते आणि भौतिक स्वरूपाचे असते, पण येशूचे राज्य आध्यात्मिक आहे आणि त्यात सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा अशा भौतिक गोष्टींचा समावेश नाही. येशू आपल्याला त्याच्या राज्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रण देतो आणि या जगाच्या राज्यापेक्षा त्याच्या राज्याला अधिक महत्त्व व लक्ष देण्यास सांगतो. अर्थात यासाठी या जगातील भौतिक गोष्टींचा त्याग करावा लागतो, जो सोपा नाही, कारण या जगातील सुखांचा त्याग करणे आपल्यासाठी सहज शक्य होत नाही. 2. सत्याचा अर्थ. पिलात म्हणाला, तू राजा आहेस का? येशू उत्तरला, तू म्हणतोस तसं मी राजा आहे. खरं तर मी जन्मलो आणि या जगात आलो त्याचे कारण म्हणजे सत्याची साक्ष देणे. जो कोणी सत्याच्या बाजूने आहे तो माझी ऐकतो. आता येशू ज्या सत्याबद्दल बोलतो ते सत्य नेमके काय आहे? येशू जे सांगतो त्याचा सखोल अर्थ समजून घेणे नेहमीच सोपे नसते. म्हणूनच येशू ज्या सत्याबद्दल बोलत होता तेव्हा पिलात गोंधळून गेला. त्यामुळे त्याने येशूला विचारले, सत्य म्हणजे काय? पण येशू काहीच बोलला नाही, तो शांत राहतो. येशूची शांतता अत्यंत महत्त्वाची आहे. पिलाताने सत्य याचा अर्थ एखाद्या गोष्टीची किंवा विधानाचे सत्य असा लावला होता, पण जेव्हा येशू सत्याबद्दल बोलत होता तेव्हा तो आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल बोलत होता. येशूसाठी स्वर्गीय पिता हाच सत्य आहे. म्हणूनच तो म्हणाला, मी जन्मलो आणि जगात आलो याचे कारण म्हणजे सत्याची साक्ष देणे होय. म्हणजेच येशू या जगात आपल्या स्वर्गीय पित्याची साक्ष देण्यासाठी आला होता. तो पुढे म्हणतो की जो कोणी सत्याच्या बाजूने आहे तो माझी ऐकतो. यामुळे येशू आपल्याला सत्य असलेल्या स्वर्गीय पित्याचे ऐकण्याचे आमंत्रण देत आहे. म्हणून जर आपल्याला स्वर्गीय पित्याच्या बाजूने राहायचे असेल तर आपण त्याचे ऐकले पाहिजे आणि त्याच्या इच्छेनुसार आपले जीवन जगले पाहिजे. येशूची इच्छा पवित्र शास्त्रांमध्ये व्यक्त होते. यहुदीने बारब्बाची निवड केली आणि येशूला नाकारले. तेथे जमलेल्या यहुदी लोकांनी बंडात सहभागी झालेल्या बारब्बाची निवड केली आणि येशूला नाकारले. हे येशूच्या सर्व शिष्यांचे भाग्य आहे. जर आपल्याला येशूचा पाठपुरावा करायचा असेल तर कधीकधी आपण ज्या लोकांवर प्रेम करतो, ज्यांची सेवा करतो, त्यांच्याकडूनही नाकारले जाण्यास तयार राहिले पाहिजे. जो येशूचे खरे अनुयायी स्वीकारतात आणि वाहतात तो क्रूस हाच आहे. गुड फ्रायडे, शुभ शुक्रवारच्या भाग 1 वरील चिंतनानंतर आता मी गुड फ्रायडे, शुभ शुक्रवार भाग 2 याच्यावरचं चिंतन सुरू करत आहे. या दुसऱ्या भागात मी येशूच्या जीवनातील 4 महत्त्वाच्या घटनांवर चिंतन करणार आहे. 1. येशूला क्रूसावर खिळण्याची शिक्षा देण्यात आली. 2. येशूचे क्रूसावर खिळणे. 3. येशूचा मृत्यू आणि 4. येशूचे दफन. 1. येशूला क्रूसावर खिळण्याची शिक्षा. पिलाताचा निर्णय न घेण्याचा स्वभाव आणि ठाम निर्णय घेण्याच्या जबाबदारीतून पळ काढण्याची प्रवृत्ती. पिलाताला येशूवर कोणताही दोष आढळला नाही म्हणून तो त्याला सोडून द्यायचा विचार करत होता. पहा, मी त्याला तुमच्यासमोर आणत आहे जेणेकरून तुम्हाला कळावे की मला त्याच्यावर कोणताही दोष आढळत नाही. म्हणून येशूला सोडून देण्याऐवजी किंवा त्याला दोषी ठरवण्याऐवजी तो लोकांना म्हणतो की तुम्हीच त्याला घेऊन जा आणि क्रूसावर खिळा. येथे आपण पिलाताचा निर्णय न घेण्याचा स्वभाव आणि ठाम निर्णय घेण्याच्या जबाबदारीपासून पळ काढण्याची प्रवृत्ती पाहतो. पिलाताप्रमाणे आपण कधीही द्विधा मनस्थितीत राहू नये, निर्णय घेण्यात अनिश्चित राहू नये किंवा एखाद्या मुद्द्यावर ठाम निर्णय घेण्याची वेळ आली असताना त्या जबाबदारीपासून पळ काढू नये. यहुदी नेत्यांना येशूला मारायचे होते कारण त्याने स्वतःला परमेश्वराचे पुत्र असल्याचे सांगितले. यहुदी कायद्यानुसार कोणीही स्वतःला परमेश्वराचा पुत्र म्हणू शकत नाही, कारण त्या कायद्यानुसार परमेश्वर एकच आहे
आणि त्याची एकता अद्वितीयता मानली जाते. यहुदी धर्म एकेश्वरवादावर म्हणजे मोनोथेइझमवर आधारित आहे आणि ख्रिस्ती लोक ज्या प्रकारे येशूकडे पाहतात ते या एकेश्वरवादाच्या विरोधात जाते. दुसऱ्या शब्दात एखाद्या व्यक्तीची उपासना करणे हे मूर्तीपूजेसारखे मानले जाते, जे निषिद्ध आहे. त्यामुळे येशूला परमेश्वराचा पुत्र म्हणून दैवी मानणे हे त्यांच्या दृष्टीने मान्य नव्हते. पिलाताने हे ऐकले तेव्हा तो अधिकच घाबरला आणि तो पुन्हा राजवाड्यात गेला. ज्या वेळेला पिलात येशूला विचारतो तू कुठून आला आहेस, तेव्हा येशू काही उत्तर देत नाही. तेव्हापासून पिलात येशूला सोडून देण्याचा प्रयत्न करू लागला. पण यहुदी नेते ओरडत राहिले, जर तू या माणसाला सोडून दिलेस तर तू कैसराचा मित्र नाहीस. जो कोणी स्वतःला राजा म्हणतो तो कैसराच्या विरोधात आहे. पिलाताने हे ऐकले तेव्हा त्यांनी येशूला बाहेर आणले आणि परसबंदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी, ज्याला अरेमाईक भाषेत गब्बाथा म्हणतात, तेथे न्यायासनावर बसला. तो बेखमीर सणाच्या तयारीचा दिवस होता आणि दुपारची वेळ होती. ज्या वेळेला त्याने सांगितलं की मी येशूला सोडून द्यावे असं तुम्हाला वाटतं का, तेव्हा त्यांनी सांगितले की राजा कैसर सोडून आमचा दुसरा कोणी राजा नाही. शेवटी पिलाताने त्याला त्यांच्या ताब्यात दिले जेणेकरून त्याला क्रुसावर खेळले जाईल. पिलात घाबरला आणि म्हणून त्याने आपली जबाबदारी टाकून दिली आणि येशूला खेळण्यासाठी यहुदींच्या हाती सोपवले. अनेक वेळा आपण एक शिक्षा किंवा दुःख यांच्या भीतीने तसेच जगातील आकर्षणामुळे आपली जबाबदारी टाळतो. आपण कधीही पिलातासारखे वागू नये आणि आपली जबाबदारी टाळू नये. तर संकटे, अडचणी, दुःख आणि त्याग करावा लागला तरीही आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी तयार राहिले पाहिजे. येशू आपल्या आईला आपल्या शिष्याची म्हणजे योहानची आई बनवतो आणि त्या शिष्याला आपल्या आईचा मुलगा बनवतो. येशूच्या क्रुसाजवळ त्याची आई, त्याच्या आईची बहीण क्लोपासची पत्नी मरिया आणि मरिया मग्दलिया उभ्या होत्या. येशूने आपल्या आईला आणि आपल्या प्रिय शिष्याला जवळ उभे पाहिले तेव्हा तो आपल्या आईला म्हणाला, बाई हा तुझा मुलगा, आणि त्या शिष्याला तो म्हणाला, पहा ही तुझी आई. त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी नेले. कधी कधी असे दिसून येते की रक्ताच्या नात्यांपेक्षा रक्ताबाहेरील नाती अधिक मजबूत, अधिक खोल आणि अधिक टिकाऊ असतात. आपल्यापैकी अनेकांनी अशी नाती निर्माण केली आहे आणि आपल्या अनुभवातून त्या नात्यांचे महत्त्व व फलदायीपणा आपण ओळखला आहे. पण काही लोक मात्र अशा नात्यांना मान्यता देत नाही आणि अशी नाती निर्माण करणाऱ्यांची टीका करतात. पण ते हे विसरतात की रक्ताच्या नात्यांवर आधारित नसलेल्या नात्यांना नाकारताना ते प्रत्यक्षात येशूला नाकारत आहेत. कारण येशूनेच आपल्या आई आणि आपल्या प्रिय शिष्य योहान यांच्यामध्ये असे आईचे आणि मुलाचे नाते निर्माण केले होते. म्हणून येशूचे अनुकरण करून रक्ताच्या नात्याबाहेरील अशी नाती निर्माण करण्यात काही चुकीचे नाही आणि अशा नात्याला आपण दोष देऊ नये, कोणावर टीका करू नये. येशूच्या मृत्यू नंतर सर्व काही पूर्ण झाले आहे हे जाणून आणि शास्त्र पूर्ण व्हावे म्हणून येशू म्हणाला, मला तहान लागली आहे. तेथे आंब भरलेले एक भांडे होते. त्यांनी स्पंज त्यात भिजवून हिसोपाच्या काडीवर ठेवून तो येशूच्या ओठांजवळ धरला. येशूने ते आंब घेतल्यावर तो म्हणाला, पूर्ण झाले आहे, आणि असे म्हणून त्याने आपले मस्तक लपवून आपला आत्मा समर्पण केला. येशूने मानवजातीच्या उद्धारासाठी आपले जीवन अर्पण केले जेणेकरून मानवजातीसाठी परमेश्वराची योजना पूर्ण होऊ शकेल. आपणही मानवजातीच्या तारणासाठी परमेश्वराची योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असेल तर मरण्यासही तयार असले पाहिजे. शास्त्र पूर्ण होताना पाहणाऱ्या व्यक्तीची साक्ष. योहानाने अशा व्यक्तीची साक्ष नोंदवली आहे की ज्याने शास्त्रातील वचने पूर्ण होताना पाहिली. 1. त्याचे हात मोडले जाणार नाहीत, आणि 2. ज्याला त्याने विधिले त्याच्याकडे ते पाहतील. ही वचने पूर्ण होताना त्याने पाहिले आणि त्याची साक्ष खरी आहे. तो जाणतो की तो सत्य सांगतो आणि तो साक्षी देतो जेणेकरून तुम्ही
विश्वास ठेवावा. ही साक्ष आपल्याला येशूवर परमेश्वराचा पुत्र म्हणून विश्वास ठेवण्यास आमंत्रण देते. येशूने मानवजातीच्या तारणासाठी आपले जीवन अर्पण केले. तसेच येशूबद्दलचे सत्याची साक्ष देण्यासाठी आपल्यालाही बोलावले गेले आहे. आपण नेहमीच येशूवर विश्वास ठेवण्यासाठी आणि त्याच्याबद्दलच्या सत्याची साक्ष देण्यासाठी तयार असले पाहिजे. जरी त्यासाठी दुःख सहन करावे लागले किंवा मृत्यूला सामोरे जावे लागले तरीही. येशूचे दफन. अरिमथाईकर योसेफ निकदेम सोबत येशूला एका नवीन कबरेत ठेवतो. योसेफ हा येशूचा शिष्य होता. त्याने पिलाताकडे येशूच्या देहासाठी विनंती केली, पण यहुदी नेत्यांच्या भीतीमुळे तो गुप्तपणे वागत होता. तरीही भीती असूनही त्याने धैर्य दाखवले आणि येशूच्या दफनासाठी त्याचा देह मागितला. अरिमथियाचा योसेफ मृत व्यक्तीच्या योग्य दफनाचे धार्मिक महत्त्व जाणून होता. त्यामुळे यहुदी नेत्यांची भीती असूनही आणि आपण जे करत आहोत त्यात धोका आहे माहीत असूनही त्याने पिलाताकडे येशूचा देह मागितला. कारण त्याच्यासाठी येशू त्याचा प्रभू आणि गुरु इतका महत्त्वाचा होता की तो कोणत्याही शिक्षेला घाबरला नाही. येथे आपल्याला अरिमथियाच्या योसेफचे अनुकरण करण्याचे आमंत्रण दिले आहे. आपणही येशूला आपला प्रभू, गुरु आणि वैयक्तिक तारणहार म्हणून स्वीकारून त्याचा पाठपुरावा करावा. जरी त्यात खूप दुःख सहन करावे लागले, मृत्यूला सामोरे जावे लागले तरीही. त्यांनी येशूचा देह घेतला आणि यहुदी दफन पद्धतीनुसार सुगंधी द्रव्यासह कपड्याच्या पट्ट्यांमध्ये गुंडाळला. आणि शेवटी अरिमथियाचा योसेफ आणि निकोदेम यांच्यासोबत यांनी येशूला त्या रिकाम्या कबरीत ठेवले. येशूने आपल्या स्वर्गीय पित्याने दिलेले कार्य पूर्ण केले, म्हणजेच क्रूस वाहणे, दुःख सहन करणे आणि मानवजातीच्या तारणासाठी मरण पत्करणे. आणि मानवजातीच्या तारणातील आपली भूमिका पूर्ण केल्यानंतर येशूने आपला आत्मा आपल्या स्वर्गीय पित्याच्या हाती सोपवला. येशूचे खरे शिष्य म्हणून आपल्याला आपल्या जीवनासाठी परमेश्वराची योजना काय आहे हे शोधणे आवश्यक आहे. आणि ती योजना पूर्ण करण्यासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर लिहा किंवा कॉल करा. माझे व्हॉट्सअप चॅनल पॅट्रिक रिफ्लेक्शन्सवर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. माझ्या यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूझाला भेट द्या व सबस्क्राईब करा, पुरस्कृत करा. तसेच STTPS@worldofemotion.in या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक ई-बुक व ऑडिओ बुक या स्वरूपात मोफत डाउनलोड तुम्ही करू शकता. माझे व्हिडिओ व चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहे. कृपया ही माहिती तुमच्या मित्राशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा तुम्ही कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी माझ्याशी संपर्क साधू शकता. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियाला आरोग्य, आनंद व आशीर्वाद देवो. त्याचप्रमाणे तुमची सर्व स्वप्ने, इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करो. आमेन.